नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेवरती व्यापार बंदी घातली आहे। नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवरती आरबीआयनं बंदी घातलेली आहे। तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयकं, नवीन ठेवी घेण्यावर देखील बंदी आहे। बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत। आरबीआयनं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। बँकेतील अलीकडच्या महत्त्वाच्या घडामोडींमुळे उद्भवणाऱ्या चिंता आणि बँकेच्या ठेवीदारांच्या हितांचं रक्षण करण्यासाठीचे हे निर्देश आवश्यक असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे। आरबीआयनं निर्देश जारी केल्याने बँकेचा परवाना रद्द केलाय असं समजू नये, असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आले। बँक तिची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत निर्बंधांच्या अधीन राहून बँकिंग व्यवसाय करत राहील असं सांगण्यात आले। हे निर्देश 13 फेब्रुवारी 2025 पासून पुढील 6 महिन्यांसाठी लागू असणार आहेत। आरबीआयनं आदेशामध्ये सांगितलंय की 13 फेब्रुवारी 2025 पासून व्यवहार समाप्तीपर्यंत बँक आरबीआयच्या लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतंही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा ते वाढवू शकत नाही। तसंच कोणतीही गुंतवणूक, निधी उधार घेणं आणि नवीन ठेवी स्वीकारणं यासह कोणतंही दायित्व किंवा लायबिलिटी स्वीकारू शकत नाही। त्यासह कोणतंही पेमेंट वितरित करू शकत नाही किंवा सहमती देऊ शकत नाही। तशीच कुठलीही तडजोड किंवा यामध्ये कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही। याशिवाय कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा विल्हेवाट ही लावता येणार नाही। बँकेची सध्याची रोखीची स्थिती लक्षात घेता बँकेला निर्देश देण्यात आलेले आहेत की त्यांनी बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये। परंतु आरबीआयनं निर्देशामध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून ठेवींवरती कर्ज फेडण्याची परवानगी आहे। बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, भाडं, वीज बिल इत्यादी काही आवश्यक बाबींसाठी खर्च करावा लागू शकतो असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आले। पात्र ठेवीदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे। आरबीआयने सांगितल्यानुसार पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची ठेव विमा दाव्याची रक्कम ही 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मर्यादा DICGC कायदा 1961च्या तरतुदी अंतर्गत लागू असलेल्यांकडून क्षमतेनं आणि त्याच अधिकारानं मिळण्यास पात्र राहील। संबंधित ठेवीदारांनी सादर केलेल्या तयारीच्या आधारावर आणि योग्य पडताळणीनंतरच ती लागू केली जाईल। अधिक माहितीसाठी तुम्ही बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता। अशा पद्धतीनं आरबीआयकडनं या कोऑपरेटिव्ह बँकेवरती आता बंदी घालण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।